नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMMSच्या या सिरीजमध्ये आपण पहिला एक व्हिडिओ केलेला होता. हा त्यामधला दुसरा आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये घातांक व घनमूळ आपल्याला एक पार्ट एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही. त्यामुळे आपण काय करतो की त्याचे छोटे छोटे भाग बनवावे लागतील आणि तो पूर्ण अभ्यास डिटेल्स तुम्हाला पुस्तकामध्ये गणित समजून म्हणजे उत्तर काढून दिलेले दिसतील, परंतु त्याचं स्पष्टीकरण दिसणार नाही. म्हणून या ठिकाणी मी सुरुवात त्या गणितापासून करत आहे. आता पहिलं उदाहरण आहे 35,927 या संख्येचे घनमूळ किती. आता पर्याय क्रमांक 1 23, बी 33, सी 43 आणि डी 37. आता यापैकी एक उत्तर आहे आपल्याला माहिती आहे, हे आहे 35,000. आता 40चा घन एकदा काढून बघू आपण. आणि 40चा घन पहा. 40चा घन जर काढायचा असेल आपल्याला 40 गुणिले 40 गुणिले 40 म्हणजे 1 2 3 शून्य होतात आणि 4 चौक 16. मग या ठिकाणी नाही 4 चौक 16 16 चौक 64 सॉरी 64,000. दुसरा आपण 30चा घन काढून बघितला तर 30 गुणिले 30 गुणिले 30 मी आपण मागील उदाहरणामध्ये म्हटल्याप्रमाणे 3 वेळा शून्य आहे. 3 त्रिक 9 9 त्रिक 27,000. म्हणजेच ही जी आता पहा हा जो आहे हा 30 आणि 40च्या मधला आहे. ही एक ट्रिक आहे या उत्तरातून उत्तर शोधण्याची. आपल्याला काही एका मिनिटाच्या आत ते उत्तर शोधावं लागतं. म्हणजेच तो 64,000 पेक्षा मोठा नाही म्हणजे 40 पेक्षा मोठा नाही, हा पर्याय कटला आपला. 27,000 पेक्षा लहान म्हणजे नाही म्हणजे मोठा आहे, 27 पेक्षा मोठा आहे म्हणजे 30 पेक्षा लहान संख्या कोणती 37, हे सुद्धा नाही. आता राहिलं या दोन्हीतलं उदाहरण. आपल्याला प्रत्यक्ष घन काढून बघायची आवश्यकताच येत नाही. आपण फक्त एकच ठिकाणच्या संख्येचे घन काढायचे. म्हणजे ह्यापैकी कोणत्या म्हणजे यांचं घनमूळ काढायचं म्हणजे यांचा घन शोधावं लागेल आपल्याला. 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजेच याचा जो आपण घन काढू त्याच्या एकक स्थानी ह्या 7 अंक राहील. 33चा जो घन काढू आपण ते या पर्यायाच्या आणि 37चा जर काढला या पर्यायाच्या तर त्याच्या एकक स्थानी काय येईल 7 7 49 आणि 49 गुणिले 3 7चा वर्ग 49 आणि पुन्हा 7 जर हे केलं तर 9 7 63 म्हणजे याच्या एकक स्थानी 3 येईल. आता आपल्याला याचं घनमूळ काढायला सांगितले म्हणजे याच्या एकक स्थानी 7 आहे म्हणजे हा 37चा सुद्धा नाही म्हणजे इथं पर्याय क्रमांक बी हा राहील. अगदी सोपं सरळ उदाहरण आहे. म्हणजे 35,937 चे घनमूळ बरोबर ते आहे 33. आता मी इथं फक्त आपण ट्रिकनं चालायला लागलो. तुम्ही ह्याचं तुमच्या वेगळ्या पद्धतीनं 33 गुणिले 33 गुणिले 33 करून पहा. गुणाकार मोठा गुणाकार येईल आणि हेच उत्तर येणार. परंतु जे चुकीचे उत्तर आहेत NMMS परीक्षेचा आपण अभ्यास करत आहोत. आपण हे घातांक घनमूळ हा व्हिडिओ आपण केलेले आहेत. घनमूळ कसे काढायचे ते शिकवलेले आहे एका व्हिडिओमध्ये आहे. परंतु NMMSला तुमच्यासमोर 4 पर्याय असतात. त्यापैकी अचूक पर्याय कसा शोधायचा तो व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ पहा आणि ही उदाहरणं एक 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 करू. आता दुसरं उदाहरण आहे नेक्स्ट पहा. 27 अधिक 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108 तर m ची किंमत किती. आता या ठिकाणी आपल्याला इथं काही शोधायची आवश्यकता नाही. म्हणजेच 108 मधून हे 27 वजा करावं लागेल इकडे समीकरणाच्या नियमात. समजा 27 अधिक 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108 तर हे इकडं वजाबाकी इकडलं इकडं नेलं आणि वजा केलं तर 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108 वजा 27. 8 मधून 7 गेले 1 राहिले, 10 मधून 2 गेले 8 राहिले म्हणजे 81. आता 81 हे काय आहे तर या 3चा घातांक m अधिक 1 याची किंमत आहे बरोबर 81. म्हणजे 3चा घातांक किती असेल
3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 म्हणजे 3चा घातांक चौथा असेल. 3चा वर्ग बरोबर गुणिले 3चा वर्ग. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 9 9 81 येतं. म्हणजेच 3चा चौथा घात बरोबर 81 येतं. म्हणजे m अधिक 1 ची किंमत काय असेल? m अधिक 1 बरोबर 4 आहे. तर m बरोबर 4, हे अधिक 1 इकडे जाऊन वजा झालं, 4 वजा 1, m बरोबर 3 आलं उत्तर. पर्याय क्रमांक 1. पहा, थोडक्यात सांगतो मी. हे दिलेलं उदाहरण आहे. 27 अधिक 3चा घातांक m अधिक 1 बरोबर 108. तर काय केलं आपण? 27 हे तसं उदाहरण लिहिलं. फक्त हे 27 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊन गेलो मी. आपल्याला माहिती आहे बरोबर चिन्ह ओलांडलं की धनसंख्या ऋण होते. मग 108 मधून 27 काढले, 81 उरले. मग 3चा घातांक m अधिक 1 ची किंमत आहे 81. मग 3चा घातांक चौथा केला की 81 येतं. म्हणजे m अधिक 1 बरोबर काय आहे? तर 4 आहे. तर आपल्याला m ची किंमत विचारली, म्हणून m अधिक 1 बरोबर 4. तर हे m इकडे नेऊन घातलं, 4 मधून हे 1 वजा केलं, तर m बरोबर 4 वजा 3, म्हणजे m ची किंमत काय आली? तर 3. हे अशा पद्धतीने प्रत्येक उदाहरणाचं स्पष्टीकरण आपण समजून घ्यायचं, ते उदाहरण स्वतः सोडवायचं, पुढं आपल्याला हे होतं. आता उदाहरण क्रमांक 3. 2चा घातांक 1/3 कंसाचा घातांक 3 अधिक 5चा घातांक 7 कंसाचा घातांक 0 भागिले 3चा घातांक वर्ग कंसाचा घातांक 1/2 बरोबर किती? किती मोठा आता आटापिटा आहे हा. आणि उत्तरं तर फार साधी दिसत आहेत आपल्याला. अजिबात घाबरायचं नाही. घातांकाचे नियम मी या डिस्क्रिप्शनमध्ये, खाली जे डिस्क्रिप्शन एक लिंक असते, असं क्लिक केले की तुम्हाला दिसेल. त्यामध्ये घातांकाचे नियम घनमुळाचा व्हिडिओचे लिंक टाकतो. जर कोणाला हे समजत नसेल घातांकाचे नियम, तर ती सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून समजून घेऊ शकता. फक्त आपण हे सगळं काही शिकून घेत असताना पुन्हा मी परत सांगतो की मोबाईल डोळ्यापासून थोडासा दूर ठेवायचा. आता इथं काय, आपण एक घातांकाचा नियम शिकला की घातांकाचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. म्हणजेच हा नियम तुम्हाला मी सांगितला होता, a चा m कंसाचा n बरोबर a चा m गुणिले n. हा नियम आहे. घातांकाचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. तो नियम या ठिकाणी आपल्याला लागू होतो. मग पहा, 2चा 1/3, आता हा कंस उडवायचा आपल्याला, गुणिले 3, आता ह्याच्या खाली काही नाही म्हणजे 1, अधिक 5चा 7 गुणिले 0 छेद, आता पहा 3चा वर्ग, 2च्या खाली काही नाही म्हणजे 1 गुणिले 1/2. आता पहा, इथं आपण वरच्यावर काटाकाटी करू शकतो. 3 1 3, 3 1 3, म्हणजे वरचा 1 1 1 1 राहिला, म्हणजे इथं काय राहिलं? 2चा घातांक 1 राहिला, अधिक 5चा घातांक 7 0 0 राहिला, खाली 2 1 2 2 1 2, अंशाला छेदाला इथंच भागाकार. ह्या म्हणजे घातांकामध्ये आपण काटाकाटी करतोय. 3चा घातांक 1 1 1 1 1 1 म्हणजे 1 राहिला, म्हणजे 2चा घातांक 1 म्हणजे 2च आहे. आता पहा, याच्या समोरच लिहितोय मी. 2चा घातांक 1 म्हणजे 2, अधिक 5चा घातांक कोणत्याही शून्याचा a चा घातांक 0 बरोबर 1, घातांकाचा नियम म्हणजेच 1 आला. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. छेद 3 बरोबर 2 अधिक 1 3/3. आता अंशाला छेदाला 3च भागलो, 3 1 3 3 1 3 बरोबर 1 उत्तर आलं. याचं उत्तर काय आलं? तर 1. पर्याय क्रमांक 4. पहा, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं फार विचित्र गणित दिसतंय, परंतु उत्तर अगदी सोपं आहे. काही नाही, फक्त हे 2 घातांकाचे नियम असतील पाठ किंवा समजलेले असतील तर या गणितात काहीच अवघड नाही. चौथं गणित पुन्हा पाहू. पहा, 2/9चा घन म्हणजे 3रा घातांक गुणिले 4/81चा ऋण 6 घातांक बरोबर 2/9चा 2m वजा 1. तर m ची किंमत किती? इथं सुद्धा हे गणिताकडे बघितलं की डोकं गर करायला लागतं. अजिबात गरगरून घ्यायचं काहीच कारण नाही. या गणिताकडं एकदम म्हणजे एकदा हसून पाहायचं की हे गणित आपल्याला समजतंय. न घाबरता कुठलंही गणित सोडवण्याची ट्रिक तुम्हाला सांगतो आणि आपण सुरू करायचं. मग आता या ठिकाणी
पर्याय क्रमांक 1 3 आहे, दुसरा पर्याय -4, तिसरा पर्याय -6 आणि चौथा पर्याय आहे 0. मग आता पहा 2/9चा घात तिसरा घात गुणिले, आता इथं मी तुम्हाला याच गणिताच्या अगोदर सांगितलं होतं a चा m कंसाचा n बरोबर a चा mn, m गुणिले n होतंय म्हणजे mn घातांकाचा घात. मग हे 4/81 न लिहिता मी 2/9 लिहिलं आणि याचा वर्ग लिहिला, 2/9चा वर्ग वर्ग आणि कंसाचा ऋण 6वा घातांक. ऋण 6 जशाला तसा आहे. 2/9चा वर्ग म्हणजे काय की वरच्याचा वर्ग खालच्याचा वर्ग, घातांकाला दोन्ही लागू असतो. हा 2चा वर्ग 4, 9चा वर्ग 81 म्हणजे 4/81 आहे. मी हे पहा 4/81लाच मी काय रूप दिलं, हे 4/81 तुम्हाला कदाचित समजत नसेल तर 2/9चा वर्ग हे रूप दिले त्याला. 2चा वर्ग पे 2 4 आणि 9चा वर्ग 81 ते चालं. म्हणजे ते न लिहिता आणि या कंसाचा ऋण 6 तर घेतलेलाच आहे बरोबर 2/9चा 2m - 1 हा घातांक. पुढचा आता आपल्याला काय करावं लागेल पहा की या ठिकाणी काय आहे 2/9चा घन आणि या ठिकाणी 2/9 आणि ह्या कंसाचा ऋण 6वा घातांक आहे. मग 2/9चा घन गुणिले घातांकाचा घात a चा m गुणाकार 2/9चा 6 2 12 आणि ऋण धन काय आहे ऋण 12 घातांकाचा गुणाकार केला बरोबर 2/9चा कंसाचा 2m - 1. आता घातांकाचा पहिला नियम a चा m गुणिले a चा n बरोबर a चा m अधिक n. हे a मी जे म्हणतो हे पाया असतो, m n हे काय आहेत घातांक आहेत. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करावी, अगदी पहिला नियम घातांकात. हे इथं पाया समान आहे. मग 2/9 घातांकाची मला बेरीज करायची आहे. याचा घातांक किती आहे 3 वजा 12 बरोबर 2/9 कंसाचा 2m - 1. हा जशाला तसा ठेवला आहे, ह्याच्यात काही बदल नाही केले. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी फक्त इथं काय केलं मी तुम्हाला सांगितलं. मग 12 आणि 3 आहे म्हणजे ह्याची बेरीज करायची आहे. परंतु मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही इथे हे केलं अधिक करून असं केलं तरी काही हे हरकत नाही. हे पहा 2/9 मग आता हे धनऋण काय होतो 3 वजा 12 बरोबर 2/9 कंसाचा 2m - 1. इथं काय केलं मी हे 3 घातांकाची बेरीज करायला 3 अधिक वजा 12 मग ह्याचं शेवटी काय होतं की 3 वजा 12 ह्याचा घातांक 2/9चा. मग 12 मधून 3 गेले काय राहिले 2/9 कारण इथं मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे. मग या 12 मधून 3 वजा केलं तर ह्याचा घातांक ऋण 9 राहिला बरोबर 2/9 याचा घातांक 2m - 1. आता पहा दोन्हीकडे पाया समान म्हणजे घातांक समान असेल कारण ही संख्याच समान आहे. मग आता आपला पाया जरी उडवला तर -9 बरोबर 2m - 1 आलं. हे कसं आलं बऱ्याच जणाला इथं प्रश्न पडतो. एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, बाजूला घेतो थोडंसं अगदी याच्या गणिताच्या थोडंसं दूर जाऊन पहा 2चा चौथा घात बरोबर 2चा हे चौथा घात. मी बरोबर केव्हा केले की दोन्हीची किंमत समान असते. आता या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे की इथं बरोबर आहे परंतु 2m - 1 आहे. तुम्हाला हे दिसतंय, तुम्ही म्हणाले सर इथं ऋण 9 दिसतंय, इथं 2m - 1 परंतु याची किंमतच ऋण 9 आहे. मग आता आपण काय करू की हे 2 जे आहे इकडे जाऊन धन होतं 2m बरोबर ऋण 1 हे 9 तिकडे जाऊन काय झालं धन 9. आता 2m बरोबर
1 9 मधून 1 गेले, किती उरले? 8 उरले, 8 राहिले. मग या ठिकाणी आता काय होतं पहा, इथं काय व्हायला लागले, हे ऋण 9 इकडे न जाता हे 1 इकडे यायला पाहिजे. माझ्याकडून सांगण्यात थोडंसं हे झालं पहा, हे 1 इकडे यायला पाहिजे. कारण किंवा ह्याला आपण स्वॅप करून घेऊ. हे विद्यार्थी मित्रांनो एकच मिनिट, याला काय करू, हे 9 इकडे ठेवू. 2m वजा 1 बरोबर वजा 9 झालं. का बरं? कारण ही आणि ही किंमत सारखी आहे. तुम्ही हे एवढं शिक्षण विसरून जा. आलं लक्षात? 2m वजा 1 त्याचीच किंमत काय आहे तर वजा 9 आहे. मग आपण पुढं करूया. 2m बरोबर वजा 9, हे ऋण 1 आहे, इकडं जाऊन काय होईल तर धन 1. मग आता एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर वजाबाकी करावं लागते. 2m बरोबर ऋण 8. आता इथं चल आणि सहगुणक आहेत, यांच्यामध्ये काय संबंध असतो? गुणाकाराचा. m बरोबर, किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागू, काहीच नको करायचं. बेकबे 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 बेचोक 8, खाली आणि वर सारख्या चिन्ह घेतो. इथं काय राहिलं फक्त m बरोबर ऋण 4 हे उत्तर आलं. आणि इथं आहे पर्याय क्रमांक 2. हे पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे. m बरोबर ऋण 4 हे उत्तर आलेलं आहे. तुम्ही अगदी लक्षपूर्वक याला पॉज करून हे उदाहरण पहा. खूप इंटरेस्टेड उदाहरण आहे. दिसायला जर इतकं मोठं असलं तरी हे उदाहरण 3-4 वेळा करून पाहायचं. अगदी सोपं होतं आणि स्पीडनं तुम्हाला करता येतं. आता 5वं उदाहरण पाहू आपण. जर p बरोबर ऋण 2 आहे आणि p बरोबर 3चा घातांक ऋण 2 आहे आणि q बरोबर 4चा घातांक ऋण 2 असेल तर p वजा q बरोबर किती? आता आपल्याला काय करायचं? यांच्या किमती दिल्यात, हे तर आहे, यांच्या जागेवर त्या किमती ठेवू. p बरोबर काय आहे तर p वजा q ची किंमत काढायची तुम्हाला. तर p च्या जागेवर काय ठेवलं? 3चा घातांक ऋण 2 वजा q बरोबर काय आहे? 4चा घातांक ऋण 2. ह्याचं उत्तर काढायचे तुम्हाला. आता एक नियम घातांकाचा इथं काम करतो. जर a चा घातांक ऋण m असेल तर हा धन कसा होतो? 1/a चा घातांक m, म्हणजे तो अपूर्णांकात जातो, त्याला छेद होतो, याच्यावर खाली म्हणजे काय होतो? व्यस्त होतो. आणि व्यस्त होऊन मग हा खालचा छेद वर जातो 1 आणि वरचा खाली येतो आणि हा घातांक ऋणचा धन होतो. हा नियम आहे. आता या दोन्हींच्या बाबतीत आपल्याला तेच करावे लागणार आहे. मग 1/3चा घातांक काय असेल? 2 वजा 1/4चा घातांक 2 बरोबर. आता ही किंमत काढायची आपल्याला. मग 3चा घातांक काय आहे? 1/3चा घातांक 3 त्रिक 9 वजा 1/4चा घातांक 4 16. मग 16 9 144. मग आता इथं 144, ह्या दोन्हीपैकी उत्तर तर आहे आपल्याला माहिती आहे. मग ही वजाबाकी करायची. ही सुद्धा सरळ सरळ तिरकस गुणाकार करून आपल्याला करता येते. म्हणजे याला अंश छेद करत बसायचं नाही. अगोदर काय करायचं? इथं छेदाछेदाचा गुणाकार करून घ्यायचा. 16 9 144 आली. 1 गुणिले 16 16 वजा 9 गुणिले 1 9 वजाबाकी वरचे वरचेची. 16 मधून 9 गेले, 9 7 16, 7/144 हे उत्तर आलं. पर्याय क्रमांक 1. हे किती सोपं आहे. असे गणित आल्यानंतर आपण अजिबात गोंधळून न जाता फक्त, परंतु हे आपल्याला सरावाने येते. आता यानंतरचं उदाहरण आहे 6वं उदाहरण पहा. हे खूप मजेदार उदाहरण आहे की घनमूळ आहे 6चे घनमुळात 6चा घातांक x बरोबर 216 असेल तर x ची किंमत किती? आता x ची किंमत काढायची. ही घनमुळात संख्या आहे. तुम्हाला माहिती आहे 216 हा कोणाचा तरी काय आहे? घन आहे. मग तो कोणाचा असेल ते सुद्धा आपल्याला, किंवा मग सरळ अवयव पाडून आपण ते शोधू शकतो. त्यामध्ये काही अवघड नाही. आता या ठिकाणी आपल्याला अवयव पाडून 216चं पाहावं लागेल.
माहिती आहे, परंतु तुम्हाला हे तर पाठ करून ठेवावं लागणार आहे. हा 6चा घन आहे, परंतु तुम्हाला सांगतो फक्त समजण्यासाठी. बे एक बे भाग जात नाही, 0 दिले, बे 8 16, बे 5 10, बे 4 8, बे 2 4, बे 7 14, 3 9 27, 3 3 9, 3 1 3, म्हणजे 3 वेळा 3 आलं, 3 वेळा 2 आलं, म्हणजे 2 गुणिले 3, म्हणजे हे 6चं काय आहे, 6चा घन बरोबर 216 आहे. हे माहीत झालं आपल्याला. आता दुसरी पद्धत काय आहे की 5चा वर्ग बरोबर जर 25 असेल तर वर्गमुळात 25 बरोबर 1/5चा वर्ग आपण करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे 5चे दुसरे मूळ 1/5चा वर्ग, याला आपण वर्ग 8वीच्या पाठ क्रमांक 3 मध्ये याचं स्पष्टीकरण खूप छान आहे की 5चा वर्ग बरोबर 25 आहे, परंतु वर्गमुळात 5 म्हणजे 1/5चा वर्ग, 5चे दुसरे मूळ, याला असं लिहिलं जातं. मग या ठिकाणी घनमुळात 6चा x वा घात आहे. घनमुळात 6चा काय आहे? x वा घात आहे. म्हणजेच 6चा x घात तर आहे, अलग लक्षात. त्याचा घातांक काय असेल तर हे 5चा घातांक 1/2, सॉरी 1/5 नाही, 5चा घातांक 1/2. जर समजा इथं घनमुळात आहे x आहे, ही संख्या आहे, तर xचा घातांक 1/3 म्हणजे xचे तिसरे मूळ. xचे घनमूळ काय आणि xचे तिसरे मूळ काय? तसं 6चा x याचं घनमूळ काय आणि याचा 1/3 म्हणजे 6चा घातांक xचे तिसरे मूळ, 6चा घातांक xचे तिसरे मूळ बरोबर 216 आले. आता आपल्याला माहिती आहे 216 काय आहे तर 3चा घन आहे. मग आपण काय करू, 6चा घातांक x याचे तिसरे मूळ 1/3, याचे तिसरे मूळ. आता दोन्ही बाजूला काय करू, घन करू. म्हणजेच इथं पण 6चा घन करू आणि याचे पण घन करू. म्हणजेच काय होईल की या संख्येचा घन म्हणजेच 6चा घातांक आहे. आता पहा पुन्हा घातांकाचा पहिला नियम, a चा m कंसाचा n बरोबर a चा m गुणिले n, म्हणजे घातांकाचा गुणाकार. म्हणजे 6चा x वा घात घातांकाचा गुणाकार 1/3 गुणिले 3/1, हा यांचा गुणाकार 1/3 बरोबर 6चा घन आहे. मग इथे कटलं 3 1 3 3 1 3, मग 6चा x घात बरोबर 6चा घन आहे. पाया समान घातांक समान, x ची किंमत काय असेल तर ती 3 आलेली आहे. हां, इथं मला थोडीशी शंका होती की इथं मी दोन्ही बाजूचा घन करू म्हटलं, परंतु हे 6चा घन म्हणजे 216 किंमत आहे, याचा सुद्धा घन करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. याचा घन इथं पहा गडबड गोंधळमध्ये, आणि मी व्हिडिओ अजिबात पॉज करत नाही, कट करत नाही, जे झालं ते तुमच्या समोर. म्हणजे अशा प्रकारच्या चुकाही होऊ शकतात, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे तर झालं, परंतु याचं घातांकाचा गुणाकार केला आणि इथं सुद्धा घातांकाचा गुणाकार करावा लागेल. 3 गुणिले 3 म्हणजेच x बरोबर काय आलं, 9 आलं. पुन्हा एकदा याचं पूर्ण स्पष्टीकरण सांगतो. x ची किंमत काय आली, 9 आली. अजिबात तुम्ही हे करू नका. हे उदाहरण तुम्हाला थोडंसं तुमच्या दृष्टीने किचकट वाटत असेल, परंतु तसं नाही आहे. मागचं जर तुम्हाला सगळं समजेल, इथं घनमूळ कसं काढायचं की 216 हा काय आहे, 6चा घन आहे. इथं काय आहे की 6च्या घातांक x ह्याचं घनमूळ आहे. मग घनमूळ म्हणजे तिसरे मूळ. मग तिसरे मूळ लिहिण्याची पद्धत काय आहे, 6चा x ह्याचं तिसरं मूळ म्हणजेच ह्याचं 1/3 घातांक. हे पहा, हे जे मी इथं गोल केलं ना की 6चा घातांक x ह्याचं तिसरं मूळ, ह्याला तिसरं मूळ लिहिण्याची पद्धत 1/3. आणखीन तुम्हाला सांगतो, हे
5चा वर्ग 25चे घनमूळ. मग ह्यालाच असं न लिहिता काय करत असतो की आपण 5चे दुसरे मूळ म्हणजे 5चा घातांक 1/2 ही किंमत बरोबर असते. 5चा घातांक 1/2 म्हणजे ह्याचं काय होतं, ह्याचं उत्तर जर काय असेल तर 25चं हे काय येतं 25चा घातांक जशाला तसं 25चं वर्गमूळ 5 येतं आणि 25चे दुसरे मूळ सुद्धा 5च येतं. म्हणजे तसंच 6चा घातांक x याचे तिसरे मूळ तर 6चा घातांक x याचा घातांक 1/3 तिसरे मूळ बरोबर 216 आहे. मग आपण या दोन्हीचे या तिसऱ्या मुळाचा बी घातांक केला आणि बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला जर सारख्याच संख्येने गुणाकार केला, भागाकार केला, सारखाच घातांक केला तर उत्तर सारखं येतं, उत्तरावर परिणाम होत नाही. 6चा घातांक 1 त्याचे 1/3 मूळ त्याचा घातांक केला आणि इथं 216 न लिहिता ह्याला काय लिहिलं 6चा घातांक 3 लिहिला आणि त्याचाही घातांक केला म्हणजे ह्याचा घातांक ह्याचा घातांक. पहा हे घातांक नसताना ह्याच्या किमती सारख्याच आहेत पहिल्या. 6चा घातांक x त्याचे तिसरे मूळ आणि 216 न लिहिता 6चा घन लिहिलं मी तर 6चा घन हे इथं घनमूळ काढलेलं आहे 6चा घन 216 येतं हे लिहिलं. दोन्ही बाजूचे घन केले आणि इथं काय झालं मग हे कटून गेलं खाली आणि वर अंश आणि छेदाला 1 ने गुणलं. मग इथं राहिलं काय 6चा घातांक x राहिलं आणि इथं घातांकाचा गुणाकार 3 × 3 आलं 3 × 3 3 त्रिक 9 म्हणजे 6चा घातांक x ची किंमत काय असेल तर हा पाया सोडून दिला x बरोबर 3 त्रिक 9 आलं. अशा पद्धतीने हे तिसरं सुद्धा उदाहरण त्याच्या नियमांबद्दल बारकाईनं चिंतन करा, मनन करा आणि व्यवस्थित सोडवा. आणि हा व्हिडिओ हे 6 उदाहरणं आहेत परंतु घातांकाच्या पाठाचा खूप भरपूर असा सार या उदाहरणात आलेला आहे, तो तुम्ही करायचा. आवडलं व्हिडिओला आपल्या अवश्य लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळत जाईल. धन्यवाद.